मित्रांनो, आपण लोकांसारखं बोलून नाही तर करून दाखवतो आणि काय केले ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला फेरे काढायचे होते, पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे विष्णू नावाचं वासरू सांभाळायला आलं होतं. त्याचा आपल्याला रिझल्ट बघायचा होता आणि आपला कॉन्फिडन्स एवढा 2 महिन्याच्या कष्टावरती की डायरेक्ट आपण त्याचा फेरा चित्तासोबत काढणार होतो, एवढ्या पळणाऱ्या बैलासोबत. व्हिडिओमध्ये दिसतोय तो आपल्याकडे आलेला चित्ता एवढा मार्का बैल आहे मित्रांनो, पण ज्या वेळेस त्याला धुवायचं त्यावेळेस कसा जाफ्यागत शांत उभा राहिला, त्याला मजा वाटते. मग काय त्याचं धुवून चाललं बाईने त्याला धुतलं, त्यानंतर मी पाणी मिक्स केलं जरा, त्याला पण भाजणार नाही असं विष्णूला मग धुवायचं होतं. हे वासरू ते ज्याचा रिझल्ट आपल्याला दाखवायचा आहे. मग मी ह्याला धुवून घेतलं. मित्रांनो, म्हणताल फेरायला जायचंय आणि वासरू कायला गरम पाण्याने धुतोय, पण मित्रांनो कसं असतं, गोट्यामध्ये बांधून वासरं असते किंवा आपल्या गोट्याच्या बाहेर असू द्या कुठं, जरा अंग मोकळं होतं, त्यांचं शेकल्यासारखं वाटतं, फ्रेशपणा येतो. वासरू फेरायला चांगली क्वालिटी गरमपणा दाखवतं. त्यानंतर आम्ही 2 टेम्पो घेऊन पोहोचलो मैदानावरती फेरे काढण्यासाठी. पहिलाच फेरा होता आपल्या गावातला नाजूक आणि चित्ताचा. गाडी 1 नंबर पळाली मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. आपल्या वयाने गाडी हाणली. त्यानंतर वेळ होती मित्रांनो आपल्या 2 महिन्याचा रिझल्ट दाखवण्याच्या फेऱ्याची. तो फेरा म्हणजे चित्ता आणि विष्णूचा फेरा. जे आपण कष्ट घेतलं होतं ते आज आपल्या समोर डोळ्यांना दिसतंय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, एवढा चित्ता पळतोय, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं. आणि हे वासरू चित्ताच्या बरोबरीने त्याच्यासोबत पळतंय, आत दाबता बाहेर न वळता. वासरं एवढी मी ट्रेन करतो मित्रांनो, पण मैदानात का पळवत नाही त्याच्यावर पुढचा एक व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या आयडीला लवकरात लवकर फॉलो करा. जय श्रीराम मित्रांनो, पाठवा सगळ्यांना.